नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आज पूरे महाराष्ट्र में बस डिपो में काम कर रहे कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है। इसी विषय में बोलते हुए कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि एसटी बस कर्मचारियों की मांगे पूरे महाराष्ट्र के लिए महत्वपूर्ण है। उन्होंने कहा कि जब उनकी सरकार थी तब तकरीबन 1200 करोड़ रुपए एसटी के विकास के लिए उन्होंने दिए थे। अभी तो केवल आश्वासन देने का काम चलता है। आइए जानते हैं उन्होंने और क्या कहा। बघा, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे। सगळा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे। मुळात आम्ही असताना जवळपास 1200 कोटी रुपये एसटीच्या पुनर्बांधणीसाठी त्यावेळेस आम्ही दिले होते। आता केवळ आश्वासनाची खैरात आणि कर्मचाऱ्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाही। त्यामुळे ज्या बैठका झाल्यात आणि जो मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं। आता काय करताय तो सदावर्ते काय करतोय, सरकार काय करते आहे। त्यावेळेस चिथावणी देत होते, आमचं सरकार होतं त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते। मुळात आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य, कारण एसटी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एसटीला त्वरित सुरू होण्यासाठी, पूर्वपदावर आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीचे आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली। त्यामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा। सणासुदीचे दिवस आहेत, आता गणपती उत्सव आहे, आज पोळा पिठोरी आणि आपला पोळा आज संपला आहे। त्यानंतर सणांचा सिलसिला यावेळेस सुरू होतो। मग दसरा आहे, दिवाळी आहे आणि ग्रामीण भागातील माणसाला वेठीस धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संप सोडवला जावा। आणि ज्या मागण्या आहेत त्यातील मला जे माझ्याकडे निवेदन आलं होतं 2-3 मागण्या सहज सुटण्यासारख्या आहेत, तेवढा तरी काढून त्यांना दिलासा देण्याचं काम करावं। 2500 नवीन बसेस आपल्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मागच्या 4 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे पडून आहे। त्यामुळे एसटी तोट्यातच असणार, फायद्यात येईल कशी। एसटीचे छत गळत आहेत, विंडो नाही, टायरला पैसे नाही, दुरुस्तीला पैसे नाही। मग काय करता येते? कोणासाठी राज्य चालवत आहेत? सामान्य माणसासाठी आहे की फक्त पोचलेल्या कंत्राटदारांसाठी राज्य आहे? त्यामुळे यांनी तो संप तातडीनं मिटवावा आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत। आम्ही पूर्णतः पाठिंब्या शक्तीनिशी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहोत, परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा संप फार काळ लांबू नये आणि सामान्य माणूस वेठीस धरला जाऊ नये ही आमची मागणी आहे।